शकतं बरं? असं एक असतं की बातमी येते आपल्याला कुठून तरी, आता आपण कार्यकर्ते आहोत म्हणजे आपल्याला एक बातमी येते लाटकर साहेबांचं चांगलं वार आहे. आहे काय? होय होय म्हणजे सगळ्यांनी आपण कष्ट केलेले आहेत त्यांच्यासाठी. कष्टाचं त्यांना फळ मिळणार आणि तिने गरिबीत त्यांना जाण आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना माणसाने सर्वसामान्य लोकांनी उचलून धरलेला आहे. बरोबर आहे. तर आता येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वजण नागरिक म्हणून तर वोट करायलाच जायचं आहे आणि सगळ्यात प्रथम अधिकार म्हणजे आपला वोटिंगचा असतो, तो आपण गाजवायचा आहे. ठीक आहे, तर धन्यवाद, थँक्यू. बावडा भागात आपण आलेलो आहोत आता विधानसभेचे जे काही त्यांचे मतं आहेत ते ऐकण्यासाठी. इथं माझं कॉलेज देखील झालेलं आहे, म्हणून हा जो एरिया आहे तो माझा खूप जवळचा एरिया आहे. खूप लाडकी तोडकी लोक इथं असतात. तर हवा चाललेली आहे, सगळ्यांनी भाषणं दिलेली आहेत, सगळ्यांनी आपले आपले मतं सांगितलेले आहे. तर उत्तर काय आहे आपल्याला वाटतं ते सांगावं. राजेश लाटकर. राजेश लाटकर. बर लाटकर. बर. राजेश लाटकर. बरं. तर उत्तर एक क्षीरसागर. अरे एक कटरेला यायला बोलतात, हिंमत याला बोलतात. तर राजेश लाटकर साहेबांना चान्स द्यावा असं का वाटतं तुम्हाला? तुमच्याकडे मी येईन. ते एक